कारण एक चांगलं काम मातेचं या गावात या स्पर्धा चालू असतात आणि मग पालखीजवळ कोण नसतं, ते दिवसभर म्हणजे रात्री पालखीबरोबर गेले की दुसऱ्या दिवशी पालखी घेऊनच घरी येतात. असं हे दत्ताजी उतेकर यांचंसुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मी मंडळाचे अध्यक्ष संजयजी उतेकर यांना सांगेन की हबप आमचे मधुकर महाराज चांदे इथे आलेले आहेत, तर आपण मंडळाच्या वतीने त्यांचं सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करतो. त्याच्यानंतर आमचे प्रतापजी चांदे हे सुद्धा येथे उपस्थित झालेले आहेत. आमच्या या साखर चौकीचे वाडीचे जावई आहेत, युवाई पण आहेत आणि ते या स्पर्धेसाठी खास मुसाड चांदेवाडी संघाची मॅच पाहण्यासाठी ते आले होते. तर त्यांचं स्वागत आमचे सूरजजी रेवणे यांनी त्यांचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर आमचे रुपेशजी पालांडे नेवेचे आमचे रुपेशजी पालांडे ते उपस्थित आहेत. 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये सतत त्यांनी आपली हजेरी या ठिकाणी लावलेली आहे. तर सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे मनोहर उतेकर, चंद्रकांत उतेकर यांनी त्यांचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो. मनोहर उतेकर कुठे असतील तर त्यांनी. त्याच्यानंतर आमचे साखर बामणवाडीचे आमचे हरिदादा कदम इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत आमचे विजयजी उतेकर यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर आमचे 15 गाव शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि जयभवानी मित्रमंडळाचे कार्यकर्ते सर्व सेवा आमचे नितीनजी उतेकर इथे आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत मनोहर उतेकर आमच्या मंडळाचे सचिव मनोहरजी उतेकर हे करतील अशी त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर शत्रुघ्न मोरे यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. मनोहर उतेकर उडे. त्याच्यानंतर आमचे प्रकाशजी उतेकर साखर जांभळवाडी जय हनुमान विकास मंडळाचे अध्यक्ष हे इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत आमचे मनोहरजी उतेकर यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमचे कृष्णा उतेकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत मंगेश उतेकर भरत मोरे यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. मंगेश उतेकर कुठे असतील तर त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. याच्यानंतर आमच्या 15 गाव फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर ह्या 3 दिवसाच्या ज्या स्पर्धा झाल्या शब्दरूपी त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि विशेष सत्कार या मंचावर ज्यांचा करायचा आहे ते म्हणजे दत्ताजी उतेकर, की खरोखरच आमच्या साखरगावच्या यात्रे उत्सव असू द्या, कुठलंही काम देवाचं असू द्या, हा माणूस नेहमीच तत्परतेने तिथे हजर असतो आणि आपल्या देवीची आशीर्वाद नेहमी घेत असतो. त्याचं स्वागत आमचे सूरज संजय उतेकर आणि सूरज मोरे यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. क्रिकेट प्रेमी आहेत, देवाची आवड आहे तशी क्रिकेटची सुद्धा आवड आहे. त्याच्यानंतर आमच्या गावचे माजी अध्यक्ष काशीरामजी उतेकर हे ते उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत प्रदीप उतेकर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. विजय शिंदे समालोचक आमचे आहेत, त्यांनी सुद्धा जरा स्थानपन्न व्हायचं आहे. विजय शिंदे यांनी आज 2 दिवस आम्हाला सतत मदत करतायत समालोचक म्हणून. चांगलं काम त्यांनी इथे केलेलं आहे. त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे सुशांतजी उतेकर यांनी त्यांचं स्वागत करावं अशी त्यांना मी विनंती करतो. सुशांतजी उतेकर आमच्या
सोनगाव संघाचे शेखर मोरे किंवा दिनेश कोण असतील त्यांनी जरा स्टेजवरती यायचं आहे. शेखर मोरे. त्याच्यानंतर आमचे मुंबई संघाचे कार्याध्यक्ष मंडळाचे कृष्णाजी उतेकर यांना बसायला ते खुर्ची, यांचं स्वागत. आमच्या मंडळाचे निलेश जाधव यांनी त्यांचं स्वागत करावं. कृष्णाजी उतेकर कार्याध्यक्ष मुंबई मंडळ, कृपया जरा टाळ्या सगळ्यांनी वाजवा. आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोषजी उतेकर यांचं सुद्धा स्वागत. आमच्या मंडळाचे नितीनजी उतेकर कुठे असतील, भरत मोरे यांनी करावं. भरत मोरे. त्याचबरोबर हे जागा ज्याने आम्हाला इथे उपलब्ध करून दरवर्षी देतात ते आमचे धोंडू सकाराम उतेकर, हे सुद्धा मुंबईवरून खास या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजयजी उतेकर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. धोंडू उतेकर. ही जागा उपलब्ध करून दिली ते मनोहर उतेकर, धोंडू उतेकर, दगडू सकाराम उतेकर, चंद्रकांत राजाराम उतेकर, या सर्व मनोहर उतेकर यांनी सुद्धा इथे उपस्थित राहावं. आणि यांनी दरवर्षी आम्हाला मैदानासाठी मदत करतात. खरोखरच मंडळाचे होते त्यांचे हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमच्या मंडळाचे नेहमीच कार्यतत्पर असणारे, जरी नेहमीच तत्पर, म्हणजे आमचं कुठचं मंडळाचं काम असलं फोन केला की लगेच ताबडतोब जे काम करतात ते आमचे संजयजी रेवणी हे इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं स्वागत आमचे अनिल उतेकर यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. संजयजी रेवणी यांचं स्वागत आपण करतोय. त्यानंतर सोनगावचे मोरे इथे शेखर मोरे इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. मी संजय रेवणेंना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आमचे निव्याचे जंगम महाराज इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा पुष्प देऊन सुशांत उतेकर यांनी स्वागत करावं असं त्यांना विनंती करतो. ते उचित आहे. जंगम महाराज इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतायत. त्याचबरोबर ह्या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी बहुमूल्य आम्हाला समालोचकाचं काम पाहिलं ते रघु सुर्वे, ते सुद्धा इथे आहेत. त्यांचं सुद्धा एक पुष्प देऊन स्वागत आणि करावं अशी त्यांना मी विनंती करतो. चंद्रकांत उतेकर. त्याचबरोबर वैभवजी उतेकर, हे ग्राउंड बनवण्यापासून तर संपूर्ण गवत काढण्यापर्यंत, तिथून तर आजचं हे शेवटची पंच म्हणून ज्यांनी जे काम पाहिलं ते वैभवजी उतेकर कुठे असतील तर त्यांनी यायचं आहे. तर आमच्या मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर शत्रुघ्न मोरे यांनी सुद्धा त्यांचं स्वागत करावं, कारण का पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्या माणसाने त्याला जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवाव्या अशी मी विनंती करेन. की जो एक गवत आहे हे गवत काढण्यापासून तर खेळपट्टी बनवण्यापर्यंत त्याने जी मदत केली ती खरोखरच मंडळ त्यांचे हार्दिक आभार मानतोय. त्याचबरोबर रोहितजी उतेकर यांनी सुद्धा पुष्पगुच्छ द्यावा असे मी मंडळाला विनंती करतो. की जेव्हा आम्ही ग्राउंड बनवत होतो तेव्हा सुद्धा ते
मुंबईवरून आले ते डायरेक्ट ग्राउंडवरती आले आणि ते कसं काय चाललंय का आम्ही मदत करायला येऊ का, म्हणजे अध्यक्ष आणि ते दोघे म्हणजे सतत येत होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते जात आहेत. एक धडाडीचा असा कार्यकर्ता समालोचक याचं सुद्धा स्वागत सूरजजी आणि मनोहर उतेकर यांनी द्यावं असं त्यांना विनंती करतो. एक चांगलं काम रोहितजींच्या माध्यमातून होतंय आणि आपण सर्वांनी त्याला खरोखरच आमच्या वाडीचे मनोहर उतेकर इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत मी सूरजजी मोरे यांना सांगेन की त्यांचं स्वागत करावं. मनोहर उतेकर यूट्यूबवाले आमचे चांदे साहेब, यूट्यूब अजित उतेकर, यूट्यूब अजित उतेकर आणि DJ वाले चांदे या दोघांचा सुद्धा आम्ही सत्कार करतोय. तरी कृपया आपण दोघांनी यायचं आहे आणि याचं आपलं स्वागत अनिल उतेकर, प्रतीक उतेकर, विजय उतेकर कुठे आहेत त्यांनी सुद्धा यापुढे विजय उतेकर आणि त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रतीक सूरज मोरे आहेत. प्रतीक आणि तुम्हीच तिथे थांबा तिघं. त्याच्यानंतर अजित उतेकर मुंबईवरून येऊन ह्या 15 गाव फेडरेशनच्या माध्यमातून जवळजवळ सर्व स्पर्धा त्याने लाईव्ह करतोय आणि लोकांना क्रिकेट म्हणजे मुंबई म्हणजे मंडळी असू द्या, इतर तालुक्यात असू द्या, इतर ठिकाणीची मंडळी आहे, ह्या सर्व लोकांना यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट जवळ दाखवण्याचं काम जे कोण करत असेल तो अजित उतेकर स्वतः यूट्यूबचे तुम्ही पाहिलात इथे की प्रत्येक घराघरामध्ये हा क्रिकेट जो पोहोचवण्याचं काम या यूट्यूबच्या माध्यमातून आज अजित उतेकरने सुंदर असं त्याचं छायाचित्रण आहे की बघितलं आपण तर आपल्याला खरोखर मी बऱ्याच वेळा बघितलं काही ठिकाणी, पण जी यूट्यूब अजित करतोय ते पद्धतीचं यूट्यूब याच्यापूर्वी होत नव्हतं. आज चांगल्या पद्धतीचं यूट्यूब झालं, त्यालासुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही धन्यवाद देतो. जे आमचे तरुण कार्यकर्ते आहेत की ज्यांनी या सर्व ह्याच्यामध्ये भाग घेतला आणि आम्हाला मदत केली, या मंडळाला मदत केली, जे आमचे देणगीदार आहेत त्या देणगीदारांचं सर्वांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज नंतर जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ज्या वेळेला भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही सुरू ज्या दिवशी होईल त्या दिवशी हे जे सर्व देणगीदार आहेत आणि जे आमचे संपूर्ण ज्यांनी या क्रिकेट आणि जीर्णोद्धारासाठी ज्यांनी मदत केले त्या सर्वांचं आम्ही स्वागत त्या भूमिपूजनाच्या दिवशी करणारच आहोत. कारण का आता बरेचसे देणगीदार हे आमच्या इथे उपस्थित नाही आहेत, जे आहेत त्यांना खरोखरच शब्दसुमनाने मंडळ त्यांचं स्वागत करेल आणि भविष्यात हे शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते या 15 गावामध्ये त्याचं नाव या चौकीवाडीचं उज्ज्वल करण्यासाठी जी मदत होईल अशी मी या प्रसंगी आपल्याला ग्वाही देईन. हॅलो. तसेच आमच्या मंडळाचे सदस्य आणि माजी सभापती श्री संतोषजी उतेकर यांचा सत्कार साखरगाव आता नवनिर्मित जी आमची साखरगाव कमिटी स्थापन झाली त्याच्यामध्ये जे साखरगावचे अध्यक्ष म्हणून प्रथम त्यांना अध्यक्षपद भूषवले आहे असे जे संतोषजी उतेकर यांचा सत्कार आमचे श्री तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर उतेकर हे करतील आणि संजय रेवणे. तसेच श्री सूरज संजय रेवणे आज आम्ही ही स्पर्धा एवढी मोठी स्पर्धा इथे गावच्या ठिकाणी जेव्हा आम्ही भरवतो तेव्हा संतोषजींचं जसं सहकार्य असतं तसेच सूरजजी रेवणे हे आम्हाला फोन करून सांगतात की कितीही मोठी स्पर्धा असू द्या आम्ही कुठल्याच बाबतीत कुठली कमी पडून देणार नाही, आम्ही आहे, तुम्ही फक्त अलाउन्स करा, तो कार्यक्रम आपण पूर्ण करून दाखवू. तर असे आमचे एक धडाचे कार्यकर्ते श्री सूरज संजय रेवणे यांचा सत्कार आमचे फेडरेशनचे अध्यक्ष श्री दिलीपजी उतेकर आणि सुशांत उतेकर यांनी येऊन करायचं आहे. त्याचबरोबर आमच्या मंडळाचा स्टार खेळाडू प्रतीकजी उतेकर हे सुद्धा या मंडळाच्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात. जे काय मंडळाचा सर्व
हिशोबनीस म्हणून जे काम पाहत आहेत ते आमचे प्रतीकजी उतेकर, आणि प्रतीकजी उतेकर यांचं या ठिकाणी स्वागत आमचे सूरज मोरे आणि संजय उतेकर हे करतील अशी मी संजयजी उतेकर यांना विनंती करतो. संजयजी उतेकर आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सर्वांचा सत्कार झाला आहे, परंतु मंडळाचे अध्यक्ष जे आमचे आहेत कालिका माता विकास मंडळ आणि मंडळाचे अध्यक्ष संजयजी उतेकर यांचा सत्कार सुद्धा झाला पाहिजे. आणि हा सत्कार काय आमच्या साखरगावचे अध्यक्ष आमचे काशीरामजी उतेकर यांनी करावा आणि प्रकाशजी उतेकर यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर मंडळाचे जे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत यांचंसुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. ज्यांनी ते बरीचशी जी चिल्लर गँग होती आमची त्यांनीसुद्धा बाउंड्रीवरती बसून चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. आमचे मंडपवाले आहेत त्यांचंसुद्धा स्वागत आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजयजी उतेकर करतील. आमच्या मंडळाचे ज्यांनी मंडप केला सर्व हे यूट्यूब लाईव्हचे जे हे उभे केले ते आमचे भरतजी मोरे इथे कुठे असतील तर त्यांनी त्यांचा अध्यक्ष स्वागत करतायत, तर त्यांनी कृपया मंगेशजी उतेकर यांचंसुद्धा स्वागत. मंगेशजी उतेकर कुठे असतील त्यांनीसुद्धा पुढे यायचं आहे की मंडपाला त्यांनी भरपूर सहकार्य केलं आहे त्यांनी. आणि जो आपण ग्राउंड पाहिली जी खेळपट्टी पाहिली त्या खेळपट्टीवरती सुद्धा संजय उतेकर बरोबर ते सतत होते. म्हणजे मंगेशजी उतेकर कुठे असतील बरं ठीक आहे, त्यांचा आम्ही सत्कार त्या घरी जाऊन करू. आणि आता आपण पुढील बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे आपण वळूया. सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून जे पारितोषिक जात आहे ते गंगाराम केशव उतेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री संजय गंगाराम उतेकर यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी जाते. ती सोनगाव संघाचा विशाल साळुंके याला जाते. त्याने येऊन ती ट्रॉफी स्वीकारायची आहे. उत्कृष्ट फलंदाज कैलास जोशी गंगाराम त्यानंतर यांना हे बक्षीस द्यायचं आहे ते मधुकरजी चांदे साहेब आमचे हबप मुसाडगावचे यांच्या हस्ते बक्षीस दिलं जात आहे. त्याच्यानंतर एक एक टाकायचं ना. सर्वोत्कृष्ट गोलंदाज कैलास जोशी धोंडीराम बाबू निकम यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र सुहास धोंडीराम निकम यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी ही ट्रॉफी जाते ती सूरज बापकर ओम साई भरणे सूरज बापकर आणि ही ट्रॉफी देतील ते आमचे प्रकाशजी उतेकर यांनी ही ट्रॉफी द्यावी अशी त्यांना विनंती करतो. सूरज बापकर ओम साई सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक कैलास जोशी विटाबाई सीताराम रेवणे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री कृष्णा सीताराम रेवणे यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी ही जाते ट्रॉफी शेखर सोनगाव याच्यानंतर सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक शेखर सोनगाव यांना ही ट्रॉफी जाते आणि ती ट्रॉफी जात आहेत ते आमचे प्रकाशजी उतेकर. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जी ट्रॉफी जाते ती कैलास जोशी शिवाजी कृष्णा पार्टे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र कुमार अभिषेक शिवाजी पार्टे यांच्या सौजन्याने ही ट्रॉफी जाते ती विवेक जाधव ती ट्रॉफी देतील आमचे कृष्णाजी उतेकर आणि हरिदादा कदम यांनी ही ट्रॉफी त्याला द्यावी अशी विनंती करतो. हे हरी निलेश सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी जाते ती विवेक जाधव यांना जाते.
बेस्ट बॉलर नाही अरे दिला ना गोलंदाज सुरेश बापकर तो नाही आहे तो मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी आहे ती कैलासवासी धोंडीराम पांडुरंग उतेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री राजेश धोंडीराम उतेकर यांच्या सौजन्याने ही आकर्षक ट्रॉफी जाते. तो मुसाड संघाचा मदन चांदे याला जाते आणि हे बक्षीस दिलं जात आहे ते आमच्या साखरगावचे माजी अध्यक्ष काशीरामजी उतेकर, फेडरेशनचे अध्यक्ष आमचे दिलीपजी उतेकर आणि रुपेश पालांडे यांनी ही ट्रॉफी मदनला द्यावी अशी आपल्याला मी विनंती करतो. मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी जाते ती मुसाड संघाचा मदन चांदे याला जाते. शिस्तबद्ध संघ ही पुढची ट्रॉफी जाते ती आपल्या विभागातील आणि ज्यांनी खरोखरच आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी घेतला असताना किती गोलंदाजाची धुलाई गेली तरीसुद्धा त्यांच्या संघातील एकही प्लेयर एकमेकाला काही बोलत नव्हते आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळत होते असे निवे रामवाडी या संघाला ही शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी जाते आणि ही ट्रॉफी आमचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोषजी उतेकर, कृष्णा उतेकर, धोंडीराम उतेकर यांनी द्यावी अशी त्यांना मी विनंती करतो. शिस्तबद्ध संघ निवे रामवाडी. ही शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी ही ट्रॉफी कालिका माता विकास मंडळ यांच्या वतीने देण्यात आली. हां नाही शिस्तबद्ध संघ म्हणजे दीपक सखाराम उतेकर कैलासवासी यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र कुमार अक्षय बंटी दीपक उतेकर यांच्या सौजन्याने देण्यात आली. या शिस्तबद्ध संघ म्हणून आपण निवे रामवाडी या संघाला दिलेली आहे. चतुर्थ क्रमांक तो जातोय तो बरं आपण कार्यक्रमात थोडा बदल करतोय. बापकर 2 मिनिटं आपल्याला फक्त जी आलेली मान्यवर मंडळी आहे ती 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. मी सर्वप्रथम थोडक्यात आपल्या या फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर यांनी 2 मिनिटात या 3 दिवसाच्या स्पर्धा ज्या आमच्या कालिका माता विकास मंडळाने आयोजित केल्या त्या कशा पद्धतीने केल्या त्याच्याबद्दल आपण बोलालच आणि आपण फेडरेशनचे अध्यक्ष असल्यामुळे आपण बाकी इतर विषयावरती सुद्धा आपण प्रकाशझोत टाकाल अशी आपल्याला मी विनंती करतो. हॅलो, प्रथमतः गणरायाला वंदन करतो. 15 गावातील देवी देवतांच्या चरणी नतमस्तक होतो. 15 गावामध्ये जत्रोत्सव चालू आहे आणि क्रिकेटोत्सव सुद्धा चालू आहे. त्यामुळं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कालिका माता विकास मंडळ साखर चौकीचीवाडी गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करून हा जो उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे त्याबद्दल त्यांच्या सर्व मंडळींना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं खूप खूप कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण क्रिकेटची स्पर्धा ग्रामीण भागामध्ये आणि पहिलं बक्षीस 25,000 50,000 दुसरं बक्षीस 25 नंतर 10,000 10,000 तेवढी सोपी गोष्ट नसते. परंतु त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. मला वाटते लागोपाठ हे दुसरं वर्ष असेल त्यांचं 50,000 प्रथम पारितोषिक ठेवण्याचं. यावेळेला तिसरं वर्ष माफ करा. तर यावेळेला त्यांचा वेगळा मानस होता. त्यांचा जो मानस होता त्याला फुल फेडरेशनने सुद्धा सपोर्ट केलेला. 12-12चे 3 ग्रुप करायचे आणि अशा पद्धतीने त्यांचा मानस होता. परंतु काही कारणास्तव 15 गावातील त्यांना संघ भेटले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा जो मानस आहे तो थोडासा 2 गटामध्येच विभागला गेला. परंतु नक्कीच तुम्ही सगळ्या खेळाडूने अगदी त्यांचा जो उद्देश आहे तो सफल करून दाखवला आहे. खास करून मला मागाशी रघुनाथ सुर्वे म्हटले होते की हा जो सोनगाव संघ आहे ना तो एकदम कधी डंक मारून जाईल आणि कधी चांगले खेळून जाईल आणि कधी बक्षीस घेऊन जाईल हे कोणी सांगू शकत नाही. कारण त्यांनी तुम्हाला मैदानात बघितलेलं असल्यामुळं. पुढे जाऊन मी हे सांगेन की गेल्या 2 वर्षामध्ये मुसाड चांदीवाडी संघानं ओपनच्या संघानं 4 मुंड्या चित केलेलं. परंतु त्यामध्ये एक गोष्ट मी सांगेन की
खेळाचा जो फ्लो असतो, कारण क्रिकेटमध्ये मला खूप दांडगा अनुभव आहे. तुम्ही आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 4 ते 5 सामने खेळले, जो तो तुमचा फ्लो आहे ना, तो फायनलमध्ये तुम्हाला विजेते बनवण्यामध्ये कामयाब करतो. असं जवळजवळ माझ्या 90% बघण्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे ही एक जमेची बात असते की त्या दिवशी जर तुम्ही खेळताय, फायनल पण खेळताय, तर शुअरली तुम्ही 95% विजेते होऊ शकता आणि होतात संघ. तर नक्कीच तुमच्या हर्षद आणि विशालचं विशेष कौतुक करेन. त्यानंतर मुसाड चांदेवाडी नक्कीच आमच्यासाठी सगळ्यांसाठी विजेता संघ आहे. आम्ही त्यांना 15 गावचा जगज्जेता संघ आहे असं आम्ही नॉमिनेट करतो त्यांना हमेशा. दुसरी गोष्ट मी दादांना सांगेन, आपले काशीराम दादा माजी अध्यक्ष, तुम्ही जी आम्हाला सूचना 2 वर्षापूर्वी केली होती ती आता हळूहळू सफल होत चाललेली आहे. जत्रेमध्ये 8 स्पर्धा व्हायच्या, त्या आता जत्रेमध्ये फक्त 4 स्पर्धांवरती आम्ही आलो आहे. 2 स्पर्धा झालेल्या आहेत, 19-20ला 2 होणार आहेत. परंतु मी खूप फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून नाराज आहे. वेळेवरती ओपनचे संघ असो किंवा जत्रा करून आलेले आपले ग्रामीण संघ असो, कालसुद्धा असाच सीन होता. शेवटचा जो चेंडू टाकला गेला तो कुणालाच दिसला नाही, त्यावरती 1 धाव मात्र घेतली गेली आणि खेळ पालटला गेला बामणवाडीमध्ये. तसाच आजचा सुद्धा जर आपण जर दिवसा वेळेवर खेळलो तर ही सगळी मंडळी जी आहेत ना, पाहुणे मंडळी ज्यांना आपण म्हणू सन्माननीय मंडळी, तुमची खास फायनल बघण्यासाठी येत असतात. कारण त्या पूर्ण टुर्नामेंटचा जो गाभा असतो, जो सारांश असतो, तो त्यांना बघायचा असतो. तो आपल्याला अनफॉर्च्युनेटली बघायला नाही मिळाला. त्याबद्दल नक्कीच सगळ्या मान्यवरांना मी आश्वासित करतो की पुढच्या वर्षी ज्या स्पर्धा होतील त्या अगदी कमीत कमी 3 ओव्हरची फायनल होईल अशा पद्धतीने आम्ही प्लॅन आउट करू आणि नक्कीच तुम्हाला चांगले सामने बघायला मिळतील. तर नक्कीच या टुर्नामेंटमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता तो सोनगाव संघानं, दुसरा मुसाड चांदेवाडी, तिसरा शिरवली संघ आणि चौथा वावे गणेशनगर संघ. सगळ्यांचं अभिनंदन. या स्पर्धेमध्ये उतरलेल्या सर्व संघांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर खेळ खेळाडू आणि निर्णय, हा सर 2 मिनिटं घेतो. खेळ खेळाडू आणि निर्णय, मी 15 गावच्या खेळाडूंना पुन्हा एकदा सूचना करेन. आज आपल्याकडे यूट्यूब असताना सुद्धा मी सकाळपासून मॉनिटर करतोय, बघतोय. ओपनचे खेळाडू थोडेसे नाराज होतात, परंतु ते डिसिजन आहे ते ॲक्सेप्ट करतात. ही मी तुम्ही सांगाल की ही सुद्धा एक गोष्ट तुम्ही अंगवळणी करून घ्या. कारण आपण काय आता वैभवसारखा एक जवळजवळ कितीतरी टुर्नामेंट खेळलेला हा अंपायरिंगसुद्धा जबरदस्त करतो. अशाकडून चुका होणे, मी 10 मधल्या जवळजवळ 4 डिसिजन मी इथं बघितल्या, बाकीच्या नाही बघितल्या, पण त्या परफेक्ट डिसिजन होत्या. त्यामुळं अंपायरला ॲक्सेप्ट करणं ही तुमची आमची सगळ्यांची एक जबाबदारी आहे. जास्त वेळ न घेता मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा साखर चौकीचवाडी तुमचं अभिनंदन करतो. विशेषतः संजयजी उतेकर आमचे फेडरेशनचे सल्लागार आहे. दिवस रात्र त्यांना झोप लागली नाही गेले 2 महिने. मी बघतोय त्यांच्याकडे. मी तर म्हणेन 1 मॅन आर्मी होते ते. तुम्ही सपोर्ट केला असेल, परंतु आमच्यासाठी ते 1 मॅन आर्मी होते. कुणी नाराज होऊ नका, परंतु त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचा रजा घेण्यापूर्वी सगळ्यांना मी आमंत्रित करतो. 19 आणि 20 एप्रिलला साखर जांभूळवाडी आणि कुरवल जावळीमध्ये स्पर्धा आहेत. दादा, त्या दिवशी आम्ही असं केलं आहे, शनिवारी कुरवलमध्ये खेळणारी संघ रविवारी जांभूळवाडीत खेळतील. कुठल्याही संघाला एका दिवशी 2 मॅच आम्ही दिलेले नाही. त्यामुळे सगळ्यांनी खुश होऊन खेळा आणि तुम्ही सुद्धा सगळेजण मॅच बघायला या. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा अजित आणि सगळ्यांना DJ सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद दिलीप सर. आपण खरोखरच चांगलं मार्गदर्शन केलात की एखाद्या मंडळाचं अध्यक्षपद भूषवत असताना, ते अध्यक्षपद सांभाळत असताना सर्व लोकांना बरोबर घेऊन, सर्व तरुण मित्रमंडळातील त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम मंडळाचे अध्यक्ष संजयजी उतेकर करतायत. त्याचबरोबर आपण जो म्हणालात की 19-20ला स्पर्धा आहेत, पण 15 गावामध्ये जत्रेचा सुद्धा कार्यक्रम आहे. त्याबरोबर अशी सर्वांना सूचना द्या की आपला क्रिकेटचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सर्वांनी देवाबरोबर जत्रेवरती जा आणि त्या जत्रासुद्धा शोभून दाखवा काय. आणि अशा पद्धतीने केलं तर कोणाचा ऑब्जेक्शन येऊ शकत नाही आपल्यावरती. मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की ज्या पुढच्या जत्रा आहेत त्या जत्रेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने येऊन चांगलं प्रेमाने आपण एकमेकांसमोर वागू. मैत्रीचं नातं जे पूर्वजांनी आपल्याला दिले ते तसंच आपण अबाधित राखू. याच्यानंतर आमचे हबप मधुकरजी महाराज साहेब यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. सुस्वागतम सुस्वागतम. कालिका माते चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी या वाडीने एवढा मोठा असा कार्यक्रम, उत्तम नियोजन उत्तम नियोजन आणि चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. 50,000चं प्रथम पारितोषिक आणि 3 दिवसाची ही स्पर्धा
बरेचसे संघ या ठिकाणी येऊन खेळले. विशेष करून आमच्या 15 गावासाठी आमचे जे ग्रामीण भागातील खेळाडू आहेत ह्या खेळाडूंना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा आयोजकांनी नियोजित केलेली आहे. मी त्यांचं कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या मुसाड गावच्या वतीनं या सगळ्या वाडीचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्या ज्या स्पर्धेमध्ये प्ले आलेले आहेत खेळलेले आहेत ह्या सगळ्यांना अभिनंदन करतो. कोटी कोटी धन्यवाद देतो. आज फायनलची स्पर्धा कोणता संघ जिंकला? तो सोनगाव संघ जिंकला. मला खूप अभिमान वाटतो की आकू आणि मदन 2 बॅट्समन या दोघांना रोखून ठेवलं. खरोखर तुमचं विशेष तुमचं अभिनंदन करावं, कारण ही स्पर्धा 100% मुसाड चांदेवाडी जिंकेल असं सगळ्यांचं मत होतं. पण आपण ही स्पर्धा जिंकलीत. पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन. चांदेवाडी टीम, तुम्ही मुंबई पुण्यापासून खेळता. गेम आहे, हार जीत त्याच्यामध्ये असते. आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे काही माणसांची मानसिकता असते आणि त्याच्यामध्ये दबावामध्ये खेळ होतो. नाराज व्हायचं नाही. भविष्यामध्ये आपण उत्तम खेळाल. पुनश्च एकदा या चौकीच्या वाडीचं मी अभिनंदन करतो. संयोजकांना धन्यवाद देतो आणि व्यासपीठावर सगळे बसलेले आहेत सन्माननीय त्यांचा नमस्कार करतो. आपण संधी दिली बोलायची त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद महाराज की दरवर्षी या फायनलच्या सामन्यासाठी मुसाड संघ जातो आणि आपली उपस्थिती इथं प्रार्थनीय असते. खरोखरच तुमचं विशेष आभार आमच्या मंडळाच्या वतीने. याच्यानंतर आमचे प्रतापजी चांदे साहेब 2 मिनिटात शुभेच्छा आपण द्या, कारण या वाडीचे जावई पण आहात, युवाई पण आहात. का या गावचं तुम्ही या गावामध्ये तुमचं शिक्षण झालंय? मंडळी, खरोखर फार उत्साह आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये. कालिका माता विकास मंडळ साखर चौकीचेवाडी या मंडळ गेले अनेक वर्ष अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतात. त्यांची ही एकजूट आहे, ही ती एकजुटीची भावना आहे. हाच गुणधर्म घेण्यासारखा आहे, कारण अशा प्रकारच्या स्पर्धा भरवणं सोपी गोष्ट नसते. तुम्ही तर यावर्षी फारच मोठं हे केलेलं आहे, कारण 15 गावच्या बाहेरच्या टीम आहेत त्यांची एका बाजूने ते संघ आणि एका बाजूने हे संघ अशा प्रकारे खेळवले गेलात. त्याच्यामुळे बाहेरच्या संघांना देखील आपल्या इकडचं वातावरण काय आहे हे देखील त्यांना समजून आलं. आणि विशेष करून या ठिकाणी मी सोनगाव संघाचं कौतुक करतो की एवढ्या लांबून येऊन तुम्ही या ठिकाणी उत्तम प्रकारचा आपला जो गेम आहे तो दाखवलेला आहे. असेच भविष्यामध्ये आपण असंच उज्ज्वल कार्य करत राहाल क्रिकेटमध्ये. या ठिकाणी फेडरेशनचा मी आभार मानतो, कारण या 15 गावामध्ये क्रिकेटचं फेडरेशन निर्माण करून एक प्रकारची चांगली सुरुवात ह्या ठिकाणी झालेली आहे. कारण खेळाडूंना शिस्त काय असते या शिस्त या 2-3 वर्षामध्ये बघायला मिळालेले आहे. कारण स्पर्धा असल्यानंतर एक संघ अनेक ठिकाणी आपला प्रवेश घेतो आणि मग त्यांची एवढी धावपळ होते की एका 2 व्हीलरवरून 4-4 खेळाडू प्रवास करतात आणि त्यावेळेला एवढी मनामध्ये शंका येते, भीती वाटते की बाबा हे कसे जातील, कसे येतील घरी परत. आणि गेली 2-3 वर्षे मी पाहतोय की अशा प्रकारे शिस्त आल्यामुळं अगदी बिंदास मुलं एका गाडीवरून 2-2च जातात आणि चांगल्या प्रकारे शिस्तीमध्ये खेळतात. कुठेही तक्रार अजूनपर्यंत कुठेही तक्रार अशी आलेली नाही. आणि ही शिस्त या गेममध्ये राहिलीच पाहिजे आणि ती आपण राखाल अशी मला खात्री आहे. या ठिकाणी हे क्रिकेटची ही स्पर्धा भरवून साखर चौकीच्या वाडीने फार मोठं चांगलं कार्य केलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील हे कायम राहील अशी मी खात्री व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. या क्रिकेट स्पर्धेसाठी आमचे साखर जांभूळवाडी हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी रघुनाथ उतेकर यांनी 1000 रुपये रोख रक्कम दिली आहे. तरी मंडळ त्यांचे आभारी आहे. हे त्यांनी क्रिकेटसाठी दिले आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकासाठी त्यांनी आपल्याला निमंत्रित केलं की तुम्ही माझ्या घरी या आणि तेही पावती मी माझ्या घरी पाडेन. मी मंडळाच्या वतीने खरोखरच त्यांचं स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर
आमचे प्रतापदादा चांदे, गंगाराम चांदे म्हणजे आमचे भाऊजी यांच्याकडून आमच्या शिवस्मारकाला 5001 रुपयाची देणगी त्यांनी जाहीर केलेली आहे. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. ह्याच्यानंतर आमच्या गावचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष प्रकाशजी उतेकर यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं असा विनंती करतो. नाहीतर कृष्णा उतेकर शुभेच्छा द्या. प्रथम कालिका मातेला नतमस्तक होतो आणि आलेले संघ, टाईम भरपूर झालेला आहे. सोनगावची मंडळी आणि माझे 15 गावचे मुसाड याने तुम्ही हारलात तरी माघार घ्यायची नाही. परत आणि खेळत आमच्या साखर जांभूलवाडीमध्ये खेळ आहेत, तिथे तुम्ही यशस्वी व्हाल हे मी तुम्हाला 100% खात्री देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. खरोखर की आमचे कृष्णा उतेकर म्हणजे नाथाचे बुवा, काय त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय सांगायचं ते सांगितलंय की आज बऱ्याचशा 15 गावातील जे आमचे ग्रामस्थ जनता आहे यांना एक खात्री होती की दरवर्षीप्रमाणे मुसाड संघ इथे बाजी मारून जाईल, तर हॅट्रिक करेल असं आम्हाला वाटलं होतं. परंतु सोनगाव संघसुद्धा तुमच्याबरोबर म्हणजे जे मदन असू द्या, अक्वा असू द्या, रघु असू द्या यांच्याबरोबरच ही सर्व टीम एकत्र कुठे चिपून म्हणा इतर ठिकाणी खेळतात आणि प्रत्येकाचा अनुभव असतो. त्या अनुभवातून आज सोनगाव संघ जिंकलेला आहे. खरोखर अभिनंदन आहेत. आमचे शेखर मोरे सर इथे कर्णधार आहेत, त्यांनी आपलं मनोगत 2 मिनिटात इथे मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. कालिका माता विकास मंडळ कालिका मातेला नमवंदन करून तसेच जागेवाल्याला अभिवंदन करून आज कालिका माता मंडळ यांनी चांगली स्पर्धा इथे संपन्न केली आणि तसेच आम्हाला इथे तुम्ही बोलवलं आणि आम्ही या स्पर्धेमध्ये विजयी झालो. कालिका विकास मंडळ तसेच सुरेश रेवणे आणि त्यांची टीम, त्यांचं सगळं मंडळ अतिशय चांगल्या निर्विघ्नपणे ही सामने तुम्ही पार पाडलेत, त्याबद्दल तुमच्या संयोजकांचं, आयोजकांचं मी धन्यवाद मानतो की एवढी मोठी 50,000 टुर्नामेंट तुमच्याकडे जागा अवेलेबल नसताना चोंड्यामधून पण तुम्ही इतकी मोठी टुर्नामेंट जर भरत असाल तर तो आम्हाला आदर्श घ्यायला लागेल, कारण का आमच्याकडे चांगले ग्राउंड असून आम्ही एवढी मोठी टुर्नामेंट भरत नाही. अतिशय वाखाणण्याजोगं तुमचं नियोजन होतं, त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. धन्यवाद शेखर मोरे सर. त्याच्यानंतर आमच्या मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष कृष्णाजी उतेकर यांनी मार्गदर्शनपर 2 मिनिटं आपलं संभाषण करा. प्रथम कालिका मातेला वंदन करतो. कालिका माता विकास मंडळ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 3 दिवसाच्या क्रिकेट सामन्यामध्ये जे बाहेरचे संघ आले, खेळून गेले, काही हारले, काही जिंकले, तरी त्यांचंही मी स्वागत करतो. खरोखर ह्या क्रिकेटचे जे सामने आपण भरवतो पण त्याच्या पाठीमागे जे मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते असतात त्यांची एवढी मेहनत असते. मी बघतोय आज 15 दिवस गावाहून संतोषजी उतेकर मुंबईला गेले, संजयजी होते आणि आमचे मनोहर उतेकर, इतर काही जे कार्यकर्ते मंडळाचे, ही सतत त्यांची 2 महिना क्रिकेटचे सामने असतील तर 2 महिने त्यांच्या अगोदर धावपळ चालू असते आणि हे भव्यदेवी असं कार्यक्रम 3 दिवस आयोजित केले होते. आणि मी माझ्या ह्या कालिका माता विकास मंडळाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद कृष्णाजी. त्याच्यानंतर ज्या मंडळाचे असे कार्यकर्ते आहेत आमचे जे मुंबईवरून इथे आले, मगाही त्यांचा चुकून सत्कार राहून गेला कारण ते आमच्या कालिका माता मंदिरामध्ये वॉल बंद करायला गेले टाकीचा, ते आमचे मंगेशजी उतेकर इथे आलेले आहेत आणि प्रदीपजी चव्हाण हे 2 आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. ह्या दोघांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजयजी उतेकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंगेशजी उतेकर खरोखरच सगळं काम म्हणजे तुमचं फक्त त्यांनी फक्त हे मंडळाचं इथेच काम नाही केलं तर कालिका माता मंदिरामध्ये जाऊन त्यांनी जे बॅनर होते ते सर्व बॅनर लावण्याचं कामसुद्धा चांगल्या पद्धतीने केलं आहे. आणि उद्या परवा जत्रा आहे, जत्रेचं सर्वांना निमंत्रण आम्ही देतो आहेत, परंतु जत्रेला जी बाहेरून जे फुलांचं हे सजावट करायचे आहे ते काम ते स्वतः करतात, म्हणून त्यांचंसुद्धा साखरगावच्या वतीने आणि आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. प्रदीपजी चव्हाण यांचंसुद्धा स्वागत. आता आपण बक्षिसाकडं वळायचं आहे आणि आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आमचे कर्णधार संघाचे आमचे सुशांतजी उतेकर म्हणजे सगळेजण त्याला सुशांतच बोलतात,
काय हां, पण तो नाव टोपण नाव त्याचं आहे, पण ते असू द्या, आता टोपण नको. त्यांना 2 शब्द खरोखरच बोलायचं आहे, तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू. आलेल्या सर्व मान्यवर, तसेच कालिका माता विकास मंडळ आणि एक मी खेळाडू, सगळ्या आलेल्या खेळाडूंचं मी सगळ्यात प्रथम अभिनंदन करतो. मित्रांनो, ह्या उन्हात तुम्ही खेळलात सगळे, आम्ही पण एक खेळाडू म्हणून खेळतो, पण ह्या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली आहे ना, ते माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. 10 दिवसात 50,000ची स्पर्धा कुठलं मंडळ उभार करू शकत नाही, ही सगळी कालिका माता विकास मंडळाची सदस्यांनी कमिटी करते. यासाठी बोलायचं होतं, कारण एवढी मेहनत ह्या उन्हातून लास्ट 2 संडेला पूर्ण प्रत्येकाच्या घरी जाऊन घेतलेली मेहनत ही आपल्या सर्वसामान्य खेळाडूंसाठीची पावती आहे. म्हणूनच मित्रांनो, बोलायचं होतं एवढंच की प्रत्येकाने डिसिप्लिन आणि वेळेला महत्त्व द्या आणि एखाद्याची स्पर्धा चांगली पार पाडा. त्याच्यामागे खूप सारी मेहनत असते, त्याला तुम्ही नेहमी एक आदर्श म्हणून स्पर्धा खेळा आणि स्पोर्ट्समॅनशिप दाखवा. ह्याच्यासाठीच बोलायचं होतं. धन्यवाद. धन्यवाद सुशांतजी. खरोखरच 10 दिवसामध्ये हा कार्यक्रम एवढा मोठा आम्ही केला. गावावरून मी स्वतः, सूरज, आम्ही मुंबईमध्ये गेलो, भरत मोरे होते, अशी मंडळी आम्ही मुंबईमध्ये गेलो, शत्रुघ्न मोरे होते, आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गेलो. गेल्या वर्षीचा स्पर्धक आहे त्याला आम्ही फोन करून विचारायचो, बाबा यावर्षी बक्षीस देणार का नाही. पहिला तो आम्हाला फोनवरती, नाही आम्ही यावर्षी मला नको, तुम्ही दुसरा बघा. पण थोड्या वेळ आम्ही विचार केला की सकाळी आम्ही लवकर उठून प्रत्येकाच्या घरामध्ये गेलो की आम्हाला शिवछत्रपतींचं जे स्मारक आहे ते भव्य दिव्याचं स्मारक बनवायचंच आहे. त्याचबरोबर या स्पर्धासुद्धा बनवायची, हे मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. परंतु मुंबईमध्ये जे आम्हाला नाही बोलले बक्षिसासाठी, परंतु जेव्हा आम्ही तुमचे दिलीप सरांच्या घरी गेलो, समजा एक उदाहरण देतो, दिलीप सरांच्या घरी गेलो, त्यांना भेटल्यानंतर आम्ही काय केलं, त्यांची पावती व्हॉट्सअपवर टाकली, त्यांचं बक्षीस व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर आमचे जेव्हा बघितलं ते जे जुने जे सर्व जे कोण होते आमचे पुरस्कर्ते, यांनी सुद्धा फोन करून, नाही माझं बक्षीस मला पुन्हा द्यायचं आहे, माझं बक्षीस पुन्हा द्यायचं आहे. आणि असं करून बक्षिसं सुद्धा दिली आणि आमच्या मंडळाचं 1,000 रुपये सदस्यत्व सुद्धा आमच्या सर्व मंडळांनी भरलं. या सर्वांना खरोखरच आपण धन्यवाद देऊ, तेवढं थोडं आहे. आणि आता आपण बक्षिसाकडे वळूया, कारण बराच वेळ झालेला आहे. आमचे तंटमुक्ती अध्यक्ष आहेत किंवा इतर कोणाला बोलायचं आहे, मी तंटमुक्ती अध्यक्षांना शेवटला आभार प्रदर्शनाला सांगेन. काय आमचे संजयजी आहेत काय, मग आपण डायरेक्ट आपण चतुर्थ क्रमांकाकडे जाण्याच्या अगोदर एक मी आपल्याला सांगेन की यूट्यूब सेवा, ही यूट्यूब सेवा, ह्या यूट्यूब सेवेचा जरी 3 दिवस जरी आपल्या गावचा जरी अजित असला तरीसुद्धा त्यालासुद्धा खर्चाचं काम आहे आणि याला दिलदार व्यक्ती लागतात. म्हणजे दिलदार व्यक्तीमध्ये आमचे शशिकांत शंकर उतेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ, म्हणजे शंकर लक्ष्मण उतेकर यांच्या स्मरणार्थ आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की स्पर्धा आम्ही भरवतोय आणि यूट्यूब लाईव्हसाठी आम्हाला कोण देणगीदार भेटत नाही. ते आताच रिटायर झालेत, पण त्यांनी लगेच 11,000 रुपये काढून आम्हाला दिले आणि म्हणाले हे यूट्यूब सेवा ही माझ्यातर्फे तुम्हाला दिले. त्याचबरोबर आमचे प्रसिद्ध उद्योजक आमचे रघुनाथजी निकम यांचे चिरंजीव राजेशजी उतेकर, आपले निकम हे एक उद्योजक आहेत, एक बिल्डर, त्यांनी आम्हाला 11,000 रुपये त्यांनी सुद्धा देणगी दिली आणि हे यूट्यूब सेवा आपण घराघरा लाईव्हमध्ये सगळ्यांना दाखवू शकलो. ह्या दोन्ही यांचा आम्ही खरोखरच आभार मानतो. त्याचबरोबर ही मंडप सजावट जी आहे, ही मंडप सजावट कैलासवासी भाऊ धोंडू उतेकर व कैलासवासी दगडू कृष्णा मोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव भरत दगडू मोरे, संजय मारुती उतेकर आणि शत्रुघ्न दगडू मोरे म्हणजे आपले वायरमॅन यांच्या सौजन्याने ही सेवा दिली गेलेली आहे. त्याचबरोबर मंडळासाठी लागणारे चेंडू जे होते, जे आपल्या सर्व स्पर्धेमध्ये जे बॉल लागले, चेंडू लागले, ते आमचे मंजुळाबाई राजाराम उतेकर यांच्या स्मरणार्थ आयुष नितीन उतेकर व साई मनोहर उतेकर यांच्या सौजन्याने दिले गेले. DJ मंडळासाठी 3 दिवसाची जी व्यवस्था केली ते आमचे मित्र आणि या आपल्या विभागाचे प्रसिद्ध उद्योजक आमचे प्रशांतजी लाड यांच्या सौजन्याने दिले गेलं. मान्यवर व प्रत्येक सहभाग संघाला सन्मानचिन्ह कैलासवासी कुमार गौरव मनोहर उतेकर याच्या स्मरणार्थ कालिका माता विकास मंडळ शाखा चौकीचीवाडी यांच्या सौजन्याने हे दिले. त्याचबरोबर 3 दिवसाची जी भोजन व्यवस्था आलेल्या जे खेळाडू होते त्यांच्यासाठी केली ते माजी तालुका प्रमुख मोहनराव मनोहर आमरे गाव चिरणी यांच्या सौजन्याने केली. थंड पाणी 3 दिवस जे थंड पाणी ते आलेल्या खेळाडूंसाठी उपलब्ध केलं गेलं ते आमचे विजय शांताराम उतेकर मंडळाचे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनासुद्धा आम्ही धन्यवाद देतो. आणि या खेळासाठी जे मैदान लागलं ते मैदान आमचे धोंडू सखाराम उतेकर, मनोहर राजाराम उतेकर, दगडू सखाराम उतेकर आणि चंद्रकांत राजाराम उतेकर या बंधूंनी इथं आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्यांचंसुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या सर्वांचं स्वागत करायचं आहे. आणि आता आपण बक्षीस समारंभाकडे वळूया. चतुर्थ क्रमांक
या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक आहे तो दीपक शांताराम उतेकर हवालदार व हवालदार श्री संतोष मारुती उतेकर यांच्या सौजन्याने रोख 10,000 रुपये व आकर्षक चषक हा चषक जातो तो वावे गणेशनगरचे कोण असतील तर कृपया आपण वैभव असेल त्याने पुढे यायचं आहे आणि हे चषक आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजयजी उतेकर, त्याचबरोबर दिलीपजी उतेकर आहेत, आमचे संतोष उतेकर तंटामुक्ती अध्यक्ष आणि मंगेश उतेकर यांनी हे चषक आपल्या वावे गणेशनगर संघाला द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुढे इकडं चतुर्थ क्रमांक वावे गणेशनगर आणि खरोखरच वावे गणेशनगर संघाचे कालिका माता विकास मंडळाच्या वतीने आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो आणि खूप सुंदर स्पर्धेमध्ये आपण हा चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. ह्याच्यानंतर तृतीय क्रमांक कैलासवासी विजया दत्ताराम उतेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र प्रदीप दत्ताराम उतेकर गाव साखर चौकुचीवाडी यांच्या सौजन्याने रोख 10,000 रुपये व ही ट्रॉफी जाते ती शिरवली महाड या संघाला जाते. तृतीय क्रमांक हा जातो तो शिरवली महाड. चंद्रकांत उतेकर त्याचबरोबर विजय उतेकर, आमचे सूरज मोरे, प्रदीप उतेकर या सर्वांनी ट्रॉफी द्यायचे. त्याचबरोबर आमचे प्रकाशजी उतेकर आहेत, कृष्णा उतेकर आहेत, हरी दादा कदम आहेत. पुढे पुढे जा पुढे पुढे विजय पुढे जा. ही तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ते 10,000 रुपये रोख आणि ट्रॉफी जाते ती शिरवली महाड या संघाला जाते. खरोखरच आपल्याला धन्यवाद, एवढ्या लांबून आपण आलात इथे त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपल्याला हार्दिक स्वागत. ह्याच्यानंतर द्वितीय क्रमांक जातोय तो कैलासवासी विजय गोपाळ पवार यांच्या स्मरणार्थ श्री सुहास विजय पवार यांच्या सौजन्याने म्हणजे RTO मध्ये हे पवार आता आपले नोकरीनिमित्त आहेत, एक वरिष्ठ पदावरती ते कार्यरत आहेत, एक चांगला समाजाला वाहून घेणारा असा कार्यकर्ता आणि आमच्या मुंबई मंडळाचे खजिनदार म्हणून ते काम पाहत आहेत ते सुहासजी पवार. ही ट्रॉफी जाते ती मुसाड चांदेवाडी संघाचे खेळाडू कर्णधार यांनी पुढे यायचं आहे. ही ट्रॉफी संजयजी रेवणे आमचे मनोहर उतेकर सचिव, शत्रू मोरे, अनिल उतेकर, कृष्णाजी उतेकर यांनी सुद्धा ही ट्रॉफी द्यायला पुढे यायचं आहे. कृष्णाजी उतेकर, नितीन उतेकर आणि हा द्वितीय क्रमांक जातो तो कैलासवासी विजय गोपाळ पवार यांच्या स्मरणार्थ श्री सुहास विजय पवार यांच्या सौजन्याने रोख 25,000 रुपये आणि आकर्षक चषक हा मान मिळतोय तो आमच्या मुसाड चांदेवाडी संघाला. मुसाड चांदेवाडी 2 वर्षाचा अंतिम विजयी संघ. यावर्षी खरोखर जी हॅट्रिक करण्याची संधी जरी हुकली असली तरी पुढील स्पर्धा 19 आणि 20 साखर जांभूळवाडी येथे आहे. मी त्यांच्या संघाचे कर्णधार आमचे मदनजी चांदे यांनी आपलं 2 मिनटं आपलं मनोगत व्यक्त करावं असं त्यांना विनंती करतो. रघु सुर्वे त्या मंडळातील कोणी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. कालिका मातेच्या चरणी नतमस्तक होतो आणि 15 गावच्या सर्व देवींच्या चरणी नतमस्तक होतो आणि यात्रा महोत्सवाला आलेल्या सर्व भाविकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि ही स्पर्धा खरोखरच मी कौतुक करतो. या स्पर्धेचं नियोजन आयोजन खरोखरच गावच्या ठिकाणी या वर्षातील प्रथमतच पहिली स्पर्धा आहे जी 50,000 कॅश प्राईजची स्पर्धा आहे आणि नियोजन एक अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आपण बाहेरच्या संघांना बोलवतो, त्या सर्व बाहेरच्या संघांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपण टायमात या, कारण का स्पर्धा ही मोठी असते. त्याच्या मागचं मगाशी पण आपला सुशांत बोलला, त्याच्या मागचं खूप मेहनत असते. 10 दिवस असो, 15 दिवस असो, नाही तर महिना असो.
कारण का ती स्पर्धा शेवटच्या फायनलचा सामना कमीत कमी आमचे अध्यक्ष बोलले की 3 ओव्हरचा काय होणार, पण माझं म्हणणं आहे की 4 ओव्हरचाच झाला पाहिजे. कारण का आपण टायमाला महत्त्व देणं गरजेचं आहे. एकमेव अशी चीज आहे की वेळ ही कुणासाठी थांबत नाही. त्यामुळे सर्वांना मी विनंती करतो, टायमात या, टायमात खेळा आणि चांगला खेळ दाखवा. आणि खरोखर जिंकलेल्या मी सोनगाव संघाचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्येच मी दिलीपजी सरांना सांगितलं होतं की एकमेव संघ येणार फायनलमध्ये तर सोनगाव संघच येणार. कारण का त्यांचा जो बॅटिंगचा आणि बॉलिंगचा जो फ्लो चालू होता तो ते एका मार्गाने जात होते की विजयाच्या दिशेने जाणारा एक संघ आपल्याला लगेच ऑटोमॅटिक कळतो. आम्ही एवढ्या वर्ष क्रिकेट खेळतो त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी अनुभवायला येत आहेत. आणि खरोखर त्या संघाचं मी अभिनंदन करतो. पराभूत झालेला संघ हा माझा आहे, त्या संघाचं मी या ठिकाणी त्याही संघाचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना आणि या मंडळाला अभिनंदन करतो, स्वागत करतो. यापुढील स्पर्धा याच्याही पेक्षा मोठ्या लेवलला होईल ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रघुजी सुर्वे. हॅलो. तत्पूर्वी आता फक्त 1 नंबरचंच बक्षीस देण्याचं बाकी आहे. पण आज इथे विजयी झालेले जो सोनगाव संघ आहे ओपनमधून आणि उपविजेता चांदेवाडी संघ आहे, तर प्रथम पारितोषिक एकदा वितरण झाला तर तो जल्लोष असतो तो चालू होतो. आणि एखादी जर गोष्ट आम्हाला सगळ्यांपर्यंत पोचवता येतं ती पोचवता येणार नाही. म्हणून आम्ही सांगतो, आज आम्ही फेडरेशन स्थापन केल्यानंतर आम्ही एक पंच पॅनल नेमलं की जे 15 गावाच्या अंतर्गत जेवढे संघ आहेत त्याच्यामध्ये आम्ही पंच शिबिर भरवलं, पंचाचं प्रशिक्षण दिलं आणि त्यातून काही मुलांच्या आम्ही परीक्षा घेतल्या आणि त्या परीक्षेमध्ये आमच्याकडे जवळजवळ 45 मुलं पंच परीक्षा उत्तीर्ण झालीत. आणि प्रत्येक कुणाचीही स्पर्धा असो तर आमच्या इथे आयोजकाला आज एक मला महत्त्वाचं सांगायचं, मी आज एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आमच्या मंडळाने आम्ही आयोजन केलं, पण पूर्ण स्पर्धा समालोचक म्हणजे जे धावतं वर्णन स्पर्धेचं करतात ते आणि पंच हे फेडरेशनच्या जीवावरती टाकून आम्ही कुठेही फिरत होतो. म्हणजे इथे कुठल्याही गोष्टीचा गैर किंवा चुकीचा निर्णय किंवा चुकीची कुठली गोष्ट घडेल ही आम्हाला मंडळाला आज खात्री होती. म्हणून आम्ही मंडळ एवढी मोठी स्पर्धा करून मंडळ इथं पूर्ण सहभागी होतो, पण कुठल्याही न्याय प्रक्रियेत किंवा कोणत्याही जोखमीच्या विषयामध्ये पासून आम्ही मंडळ संपूर्ण बाहेर होतो. त्याच्यामुळे प्रत्येक आयोजन मंडळ आज आमच्या 15 गावातले फेडरेशनच्या या 2 गोष्टी चांगल्या केल्यामुळे आम्हाला कुठल्याही आयोजक मंडळाला सर्वच आयोजन मंडळ आज जर तुम्ही सगळे क्रिकेट खेळता सर्वच आयोजन मंडळांचा विचार केला तर सर्वच आयोजन मंडळ त्याच्यात तरबेज नसतात, एखादा आयोजन मंडळ कमजोर असतो. पण आज फेडरेशनच्या या 2 जे उपक्रम राबवले आणि त्याच्यात आम्ही जे सक्सेसफुल झालो आहे त्याच्यामुळे प्रत्येक आयोजन मंडळाला आज कुठल्याही प्रकारची भीती नाही. आज आम्ही ओपन संघ खेळवतो. दादा तुम्हाला मी सांगतो, आम्ही पण क्रिकेट खेळायचो, पण ओपन संघ बाहेरचे तेव्हा बोलवलेत तर त्यांचे नियम किंवा जे काही गोष्टी असतात त्या खूप चांगल्या असायच्या, त्याच्यापासून आम्ही लांब असायचो. त्याच्यामुळे आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेतरी मंडळाला अडचण व्हायची. पण आज फेडरेशनच्या माध्यमातून आज आमचे मदन असतील, रघु सुर्वे असतील, वैभव उतेकर असतील, अशा माझ्या 40 मंडळांमध्ये 2-2 सभासद असे आहेत की आज ते कुठलाही न्याय असो कुठलाही निर्णय असो अगदी 100% अचूक सांगू शकतात. त्याच्यामुळे आमची सर्व मंडळं आम्ही एकदम बिंदास झालेलो आहे. तर आम्ही एक असा निर्णय घेतला की पंच असेल किंवा धावतं समालोचन करणारे स्पर्धेचे असेल कोणीही 2 दिवस 3 दिवस जर देत असतील तर विनामूल्य किंवा या मेहनतीमधून कुणाच्यावरती लादलं जाऊ नये. म्हणून आम्ही पंचांच्या बाबतीने एक फेडरेशनने असा निर्णय घेतला की कोणतंही आयोजन मंडळ असेल त्यांनी परीक्षा दिल्यावर डेजिकेटेड जे पंच आहेत आमचे फेडरेशनचे हे 2 तरी घ्यायचेच. आणि ते 2 घेतल्याच्या नंतर आमचे 45 पंचसुद्धा इथं हजर असतात. पण 2 डेजिकेट पंच जे असतात ती पूर्ण स्पर्धेची जबाबदारी उचलतात. पण त्याच्यातून आम्ही एक फेडरेशन निर्णय घेतला की उन्हातानातून हे उभे राहणाऱ्यांना आणि मंडळाला पण परवडलं पाहिजे आणि त्यांना पण परवडलं पाहिजे. म्हणून आम्ही पर पंच काहीतरी आम्ही मानधन द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते मानधन समालोचन आणि पंच यांना देतो. तर पंच म्हणून वैभव उतेकर हे डेजिकेट पंचांमध्ये होते तरी त्यांचं पाकिट येऊन इथे स्वीकारायचं आहे. तसेच जे धावतं वर्णन स्पर्धेचं करतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही 2-3 दिवसासाठी जे 2-2 हे घेतले होते. तर रघु सुरेंना मी विनंती करेन की तुम्ही पुढे या आणि समालोचनाचं जे मानधन आहे ते स्वीकारा. याच्यानंतर जे खेळाडू
या स्पर्धेमध्ये 3 दिवसाच्या स्पर्धा झाल्या, याच्यामध्ये काही दुखापत झाली तर ते आमचे डॉक्टर कालेल यांनी प्रथमोपचार पेटी इथे उपलब्ध करून दिली होती, त्यांचंसुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर हे प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 50,000 रुपये रोख व आकर्षक चषक हे नामदार गृह शहरी महसूल ग्रामीण विकास पंचायत राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य योगेश दादा रामदासभाई कदम व युवासेना खेड तालुका प्रमुख श्री सूरजजी रेवणे यांच्या सौजन्याने हे बक्षीस मिळालं आहे आणि हे बक्षीस जातं आहे ते सोनगाव या संघाला जातं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि हे 50,000 रुपयांनी आकर्षक ट्रॉफी ही त्यांना मिळाली आहे, तर ते सूरजजी रेवणे आणि आमच्या मंडळाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, तंटामुक्ती आमचे अध्यक्ष आहेत, मंगेशजी आहेत, सचिव आहेत आमचे, ह्या चंद्रकांत उत्तेकर, ह्या सर्वांनी म्हणजे आमच्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे समोर यायचं आहे आणि बक्षीस आपण त्यांना वितरित करायचं आहे. शत्रुघ्न मोरे, धन्यवाद सगळ्यांना, सगळ्या खेळाडूंना धन्यवाद. आपण इथे आलात आणि खरोखरच या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल सर्व आलेल्या सर्व संघांना, 3 दिवसामध्ये जे सर्व संघ आले त्या सर्व संघांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. जे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी एकत्र सर्वांनी याच्या पुढे